अथ षष्ठोऽध्यायः। अध्याय 6. अध्याय सार. निष्काम कर्मयोग साधण्यासाठी मनोनिग्रहाची आवश्यकता असते. या मनोनिग्रहासाठी योगाभ्यास करावा लागतो. तो भगवंतावर श्रद्धा ठेवूनच करायला हवा. त्यासाठी आत्मसंयमाची जरूर आहे. याकरता स्वतःच प्रयत्न करायला हवेत. स्वतःच स्वतःची मदत करायला हवी. श्री भगवानुवाच. अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः. श्रीकृष्ण म्हणाले, जो पुरुष कर्मफळाची अपेक्षा न ठेवता स्वतःची कर्तव्य कर्मे करतो तो संन्यासी योगी होय. परंतु जो केवळ यज्ञयागादी कर्माचा त्याग करतो, तसेच जो निष्क्रिय व क्रियाशून्य आहे तो संन्यासी व योगी नव्हे. यम संन्यासमिति प्राहुर्योगं तं विद्धि पांडव नह्य संन्यस्त संकल्पो योगी भवति कश्चन. हे अर्जुना, ज्याला संन्यास असे म्हणतात तोच योग आहे असे तू समज. कारण संकल्पाचा त्याग केल्याशिवाय कोणीही पुरुष योगी होत नाही. आरुरुक्षोर्मुनेर्योगं कर्म कारणमुच्यते योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते. योग साधनेची इच्छा करणाऱ्या योग्याला कर्म हे साधन सांगितले आहे, तर योगामध्ये निष्ठा प्राप्त करणाऱ्या योग्याला शम सर्व कर्म संन्यास हे साधन सांगितले आहे. यदा हिनेन्द्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्जते सर्वसंकल्पसन्न्यासी योगारूढस्तदोच्यते. ज्यावेळी इंद्रियांच्या भोगात किंवा कर्मातही जो पुरुष आसक्त होत नाही, त्यावेळी सर्व संकल्पाचा त्याग करणाऱ्या पुरुषाला योगारूढ म्हटले जाते. उद्धरेदात्मनात्मानं नात्मानं अवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुर आत्मैव रिपुरात्मनः. आपण स्वतःच्या संसार सागरातून उद्धार करून घ्यावा आणि स्वतःला अधोगतीला जाऊ देऊ नये. कारण मनुष्य हा स्वतःचा मित्र आहे आणि स्वतःचा शत्रू आहे. बंधुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मनां जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत्. ज्या पुरुषाने मन व इंद्रिये यांसह शरीर जिंकले आहे त्याचा तो स्वतःच मित्र आहे, आणि ज्याने मन व इंद्रियांसह शरीर जिंकलेले नाही तो स्वतःचा शत्रू आहे. जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयोः. ज्याचे अंतःकरण थंड उष्ण सुख दुःख मान अपमान यात पूर्णपणे शांत असते, तसेच मन बुद्धी शरीर व इंद्रिये ज्यांच्या ताब्यात असतात अशा पुरुषामध्ये परमात्मा स्थिर असतो. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विजितेंद्रियः युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकांचनः. ज्याचे अंतःकरण ज्ञानविज्ञानाने तृप्त आहे, तसेच ज्याची स्थिती निर्विकार आहे आणि ज्याने इंद्रिये पूर्णपणे जिंकली आहेत, तसेच ज्याला माती दगड व सोने समान आहे असा योगी सिद्धावस्थेला पोचला आहे असे म्हटले जाते. सुहृन्मित्रार्युदासीनं अध्यस्थद्वेष्य बंधुषु साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते. सुहृद मित्र शत्रू उदासीन मध्यस्थ द्वेष्य बांधव सज्जन व पापी या सर्वांविषयी समभाव ठेवणारा पुरुष अत्यंत श्रेष्ठ आहे.
योगी युञ्जीत सततम् आत्मानं रहसि स्थितः एकाकी यत चित्तात्मा निराशीर परिग्रहः. ज्याने चित्त व इंद्रियांसह शरीरावर ताबा ठेवला आहे, तसेच जो निरीच्छ व संग्रह न करणारा आहे, अशा योग्याने एकट्याने एकांतात बसून अंतःकरण ध्यानामध्ये स्थिर करावे. शुचौदेशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युच्छ्रितं नातिनीचं चैलाजिनकुशोत्तरम्. अतिशय उंच नाही तसेच खोलही नाही अशा स्वच्छ व पवित्र जमिनीवर दर्भासन घालावे. त्यावर मृगासन व धूतवस्त्र घालून त्यावर आपले आसन स्थिर ठेवावे. तत्रैकाग्रं मनः कृत्वा यत चित्तेन्द्रियक्रियः उपविश्यासने युञ्जात् योगमात्मविशुद्धये. त्या आसनावर बसून शरीर, डोके व मान सरळ रेषेत स्थिर ठेवून योगाभ्यास करावा. समं काय शिरो ग्रीवं धारयन्नचलं स्थिरः संप्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन्. स्वतःच्या नासिकाग्रावर दृष्टी स्थिर करावी. त्यानंतर मन एकाग्र करून चित्ताच्या व इंद्रियांच्या व्यापाराचे नियमन करून अंतःकरण शुद्धीसाठी योगाचा अभ्यास करावा. प्रशांतात्मा विगतभीर ब्रह्मचारी व्रते स्थितः मनः संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः. ब्रह्मचर्य व्रत पाळणाऱ्या, निर्भय तसेच अत्यंत शांत अंतःकरण असणाऱ्या सावध योग्याने मनावर संयम ठेवून तसेच चित्त माझ्या ठिकाणी लावून माझ्यामध्ये स्थिर राहावे. युञ्जन्नेवं सदात्मानं योगी नियतमानसः शांतिं निर्वाण परमां मत्संस्थामधिगच्छति. ज्याने स्वतःचे मन ताब्यात ठेवले आहे, अशा योग्याने परमेश्वरामध्ये मन एकाग्र ठेवले तर त्याला मोक्ष प्राप्ती होते. नात्यश्नतस्तु योगोऽसि न चैकान्तमनश्नतः न चातिस्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन. हे अर्जुना, जो प्रमाणापेक्षा अधिक खातो किंवा फार कमी खातो, तसेच जो प्रमाणापेक्षा अधिक झोपतो किंवा अधिक जागरण करतो, त्या साधकाला हा योग सिद्ध होत नाही. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. जो योगी योग्य आहार विहार करतो त्याचे कर्मामधील व्यवहार योग्य असतात, तसेच झोप व जागरण ही योग्य प्रमाणात असते, अशा योग्याला हा दुःखाचा नाश करणारा योग प्राप्त होतो. यदा विनियतं चित्तम् आत्मन्येवावतिष्ठते निःस्पृहः सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तत्. एखाद्या पुरुषाने आपल्या मनावर ताबा मिळवून आपले मन परमेश्वराच्या चिंतनात पूर्णपणे गुंतवून ठेवले की त्याची सर्व भोगांची इच्छा नाहीशी होते आणि त्याला योगयुक्त म्हटले जाते. यथा दीपो निवातस्थो नेंगते सोपमा स्मृता योगिनो यत चित्तस्य युञ्जतो योगमात्मनः. वारा नसलेल्या जागी दिव्याची ज्योत अगदी स्थिर राहते. ही उपमा परमेश्वराच्या ध्यानात मग्न झालेल्या योग्याच्या जिंकलेल्या चित्ताला दिली आहे. यत्रो परमते चित्तं निरुद्धं योगसेवया यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति. योगाच्या अभ्यासाने शांत झालेल्या मनाला आणि शुद्ध झालेल्या अंतःकरणाला परमेश्वराचा साक्षात्कार झाला की मन परमेश्वरामध्ये संतुष्ट राहते. सुखमात्यंतिकं यत्तद्
बुद्धिग्राह्यमतीन्द्रियं वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः. इंद्रियांच्या पलीकडे असलेला आणि शुद्ध व सूक्ष्म बुद्धीनेच ग्रहण होणारा आनंद ज्या अवस्थेत अनुभवाला येतो त्या अवस्थेत पोहोचलेला योगी परमेश्वरापासून दूर जात नाही. यम लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. जे आत्मस्वरूप प्राप्त झाले असता त्यापेक्षा अधिक लाभ देणारे दुसरे काहीही नाही असे जो मानतो तो योगी त्या आत्मस्वरूपातच अगदी स्थिर राहतो आणि तो फार मोठ्या दुःखातही विचलित होत नाही. तम विद्यात दुःख संयोग वियोगम योग संज्ञितम सनिश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्ण चेतसा. जो जन्ममरण रूप संसारातून कायम मुक्त करणारा आहे त्याला योग म्हणतात. असा हा योग जाणून घेतला पाहिजे. तो धैर्याने व उत्साहाने निश्चयपूर्वक आचरणात आणणे हे कर्तव्य होय. संकल्प प्रभवान कामांस त्यक्त्वा सर्वान चेततः मनसैवेंद्रियग्रामं विनियम्य समंततः. संकल्पामधून निर्माण होणाऱ्या सर्व कामनांचा पूर्णतः त्याग करून मनाने सर्व इंद्रियांवर सर्व बाजूंनी ताबा ठेवावा. शनैः शनैरुपरमेद बुद्ध्या धृतिगृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. क्रमाक्रमाने धैर्ययुक्त बुद्धीने हळूहळू शांत होत जावे आणि मन आत्म्याच्या ठिकाणी स्थिर करून कोणताही विचार मनात येऊ देऊ नये. यतो यतो निश्चरति मनश्चंचलमस्थिरं ततस्ततो नियम्यैतद् आत्मन्येव वशं नयेत्. अस्थिर आणि चंचल मन त्याच्या स्वभावाप्रमाणे ज्या ज्या विषयांकडे जाते त्या त्या विषयांपासून त्याला आवर घालून आत्मस्वरूपामध्ये स्थिर करून ठेवावे. प्रशांत मनसं येनं योगिनं सुखमुत्तमम् उपैति शांतरजसं ब्रह्मभूतमकल्मषम्. ज्याचे मन पूर्ण शांत झालेले आहे, जो पापरहित झालेला असून त्याचा रजोगुणही आणि काही अंशी तमोगुणही शांत झालेला आहे, अशा परमेश्वर स्वरूप झालेल्या योग्याला अतिशय उत्तम आनंद सुख मिळते. युञ्जन्नेवं सदात्मानं योगी विगतकल्मषः सुखेन ब्रह्मसंस्पर्शम् अत्यंतं सुखमश्नुते. असा पापरहित योगी सतत आपल्याला परमात्म्याशी जोडून सहजपणे परमेश्वर प्राप्तीचा अपार आनंद घेतो. सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शन. जो योगी झाला तो सर्वांच्याकडे समभावाने बघतो. त्याला सर्व प्राणीमात्रांमध्ये आपण स्वतः आणि स्वतःमध्ये सर्व प्राणीमात्र आहेत असे दिसू लागते. यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति. मी परमेश्वर सर्व ठिकाणी आहे असे जो बघतो आणि माझ्या ठाई सर्व प्राणीमात्र आहेत अशी ज्याची दृष्टी होते त्याला मी कधीही अंतर देत नाही. सर्वभूतस्थितं यो मां भजत्येकत्वमास्थितः सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते. जो ब्रह्मज्ञानी मी व तो एकच आहोत असे जाणून ईश्वरामध्ये स्थिर होऊन माझी पूजा करतो तो सर्व प्रकारचे व्यवहार करीत असून सुद्धा माझ्यामध्ये स्थिर असतो. आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः. हे अर्जुना,
जो योगी आपल्याप्रमाणे प्राणीमात्रांना समभावाने पाहतो, तसेच सर्वांमध्ये सुख किंवा दुःख समदृष्टीने पाहतो, तो योगी अत्यंत श्रेष्ठ समजला जातो. अर्जुन उवाच योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन एतस्याहं न पश्यामि चंचलत्वात् स्थितीं स्थिराम. अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्णा, जो हा समभावाचा योग तुम्ही सांगितला तो मन चंचल असल्यामुळे कायम स्थिर राहील असे वाटत नाही. चंचलम हि मनः कृष्ण प्रमाथि बलवत् दृढम तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम. हे श्रीकृष्णा, मन हे अत्यंत चंचल असून क्षोभ निर्माण करणारे, बलवान, हट्टी तथा नाठाळ आहे. म्हणून त्याला वश करणे हे वाऱ्याला अडवण्याप्रमाणेच अत्यंत कठीण आहे असे मी समजतो. श्री भगवानुवाच असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते. श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, मन चंचल आणि आवरण्यास कठीण आहे यात शंका नाही, परंतु ते अभ्यासाने आणि वैराग्याने वश करता येते. असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः वश्यात्मना तु यतता शक्यो वाप्तुमुपायतः. ज्याच्या ताब्यात मन नाही त्याला हा योग प्राप्त होणे कठीण आहे, परंतु मन ताब्यात आणून वरीलप्रमाणे प्रयत्न करीत गेल्यास हा योग प्राप्त करणे शक्य आहे असे माझे मत आहे. अर्जुन उवाच अयति श्रद्धयोपेतो योगाच्चलितमानसः अप्राप्य योगसंसिद्धिं कामगतिं कृष्ण गच्छति. अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्णा, प्रयत्न न केल्यामुळे योगनिष्ठेपासून ज्याचे मन विचलित झालेले आहे, परंतु जो श्रद्धायुक्त आहे असा साधक योगाभ्यासाचे फळ प्राप्त न करता कोणत्या गतीला जातो? कच्चिन्नो भयविभ्रष्टः छिन्नाभ्रमिव नश्यति अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणः पथि. हे श्रीकृष्णा, या ब्रह्मप्राप्तीच्या योगामध्ये मोहित झालेला पुरुष कोणत्याही मार्गातील निष्ठा प्राप्त न केल्यामुळे छिन्न भिन्न झालेल्या ढगाप्रमाणे कर्मनिष्ठा व ज्ञाननिष्ठा या दोन्ही मार्गापासून खूप दूर तर जात नाही ना. एतन्मे संशयं कृष्ण छेत्तुमर्हस्य शेषतः त्वदन्यः संशयस्यास्य छेत्ता न युपपद्यते. हे श्रीकृष्णा, माझ्या या संशयाचे पूर्णपणे निरसन करण्यास तुम्हीच योग्य आहात, कारण तुमच्याशिवाय अन्य कोणीही निरसन करणारा मिळणे शक्य नाही. श्री भगवानुवाच पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते न हि कल्याणकृत् कश्चित् दुर्गतिं तात गच्छति. श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, त्याचा या लोकी तसेच परलोकी सुद्धा नाश होत नाही. अरे बाबा, सत्कर्म करणारा कोणीही दुर्गतीला किंवा अधोगतीला जात नाही. प्राप्य पुण्यकृतान् लोकान् उषित्वा शाश्वती समाः शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभिजायते. योगभ्रष्ट पुरुष पुण्यवान लोकांच्या स्वर्गादी उत्तम लोकात जाऊन दीर्घकाळ वास करतो व त्यानंतर शुद्ध आचरण असणाऱ्या श्रीमंत लोकांच्या घरात जन्म घेतो. अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम् एतद्धि दुर्लभतरं लोके जन्म यदीदृशम्. किंवा वैराग्यशील पुरुष त्या लोकात न जाता ज्ञानी लोकांच्या योग्यांच्याच कुळात जन्म घेतो, परंतु या प्रकारचा जो जन्म आहे तो या जगात निसंशय अत्यंत दुर्मिळ आहे.
तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पौर्वदेहिकं यतते च ततो भूय संसिद्धौ कुरु नंदन. अशा प्रकारे प्राप्त झालेल्या जन्मातला बुद्धिसंस्कार त्याला प्राप्त होतो आणि हे अर्जुना, तो त्याहून अधिक सिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतो. पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते यवशोऽपि सः जिज्ञासुरपि योगस्य शब्दब्रह्माति वर्तते. तो श्रीमंतांच्या घरात जन्म घेणारा योगभ्रष्ट पराधीन असला तरी त्याच्या पहिल्या जन्मातल्या अभ्यासामुळेच निश्चंकपणे ईश्वराकडे आकर्षिला जातो. तसेच योगाचा अभ्यासू देखील वेदांनी सांगितलेल्या फळांना ओलांडून जातो. प्रयत्नाद्यतमानस्तु योगी संशुद्ध किल्बिषः अनेक जन्म संसिद्धस ततो याति पराम गतिम. परंतु अतिशय प्रयत्नपूर्वक अभ्यास करणारा अनेक जन्मांमध्ये साठवलेल्या संस्काराच्या सामर्थ्याने सर्व पापांचा नाश करून चित्तशुद्धी मिळवतो आणि याच जन्मात पूर्ण सिद्धी मिळवून सर्व पापांपासून मुक्त होऊन मोक्ष प्राप्त करतो. तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिकः कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्मात् योगी भवार्जुन. असा योगी पुरुष हा तपस्वी, ज्ञानी आणि कर्मठ या सर्वांच्याहून श्रेष्ठ आहे. म्हणून हे अर्जुना, तू योगी हो. योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना श्रद्धावान् भजते यो मां समे युक्ततमो मतः. सर्व योग्यांमध्येही जो श्रद्धावान योगी माझ्यामध्ये अंतरात्म्याला स्थापन करून माझी अखंड पूजा करतो, तो योगी मला सर्वात श्रेष्ठ वाटतो. ओम तत्सद इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे आत्मसंयमयोगो नाम षष्ठोऽध्यायः. याप्रमाणे श्रीकृष्णांनी भगवद्गीता या उपनिषदात सांगितलेल्या ब्रह्मविद्येतील योग म्हणजे कर्मयोग या शास्त्रावरील श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवादातील आत्मसंयम योग नावाचा 6वा अध्याय समाप्त झाला.